नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 5 वर्षामध्ये ज्या अनेक शब्दांची महाराष्ट्राच्या किंवा मराठी भाषेच्या राजकीय बातमीदारीमध्ये भर पडली, त्यामधला एक शब्द आहे करेक्ट कार्यक्रम. आणि या शब्दाचे जनक म्हणून मी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत, प्रदेश अध्यक्ष आहेत, जयंत पाटील यांचा जनक म्हणून उल्लेख करतो. कारण हे जयंत पाटील हे सत्तेत असताना, उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना उठसूट कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम करत निघालेले होते. मला आठवतं, प्रदेशाध्यक्ष म्हणून ते वेगवेगळ्या जिल्ह्यात फिरायचे आणि तिथे आपल्याच मित्र पक्षाच्या अनेक आमदारांना पुढच्या काळात शह देऊ शकेल अशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला बळ देऊन हा पुढला आमदार असं सांगायचे. आणि त्यातून शिवसेनेच्या आमदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाराजी निर्माण करण्याचा करेक्ट कार्यक्रम हा जयंत पाटलांनी मोठ्या हिमतीने आणि हिकमतीने चालवलेला होता. आणि त्याचा परिणाम पुढल्या काळात बघितला आपण. जून 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेचे एक एक करून 40 आमदार हे आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या विरुद्ध बंड पुकारलं, तेव्हा सगळ्यात मोठी तक्रार काय होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील हे शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात येतात आणि आम्ही ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करून आमदार झालो त्याला पाठबळ देतात, त्याला योजना आणि निधी देतात आणि लोकांसमोर तोच पुढला आमदार म्हणून पेश करतात, म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा. आणि त्याच्या पाठबळावर जयंत पाटील शिवसेनेच्या आमदारांची पाळमुळं खणून काढण्याचा करेक्ट कार्यक्रम करतात. हीच शिंदेसोबत गेलेल्या बहुतांश शिवसेना आमदारांची तक्रार होती. आणि झाला करेक्ट कार्यक्रम. म्हणजे इतरांचे आणि शिवसेनेच्या आमदारांचे करेक्ट कार्यक्रम करत गेलेल्या जयंतरावांनी उद्धव ठाकरे यांचाच करेक्ट कार्यक्रम करणारा एक बंडखोर नेता हा अखंड शिवसेनेमध्ये निर्माण केला. आणि बघता बघता अवघ्या 10 दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांचाच सत्तेत आणि पक्षात करेक्ट कार्यक्रम होऊन गेला. कारण हे असल्या उचापतींना कंटाळलेले आमदार हळूहळू करत उद्धव ठाकरे आपल्याला भेट सुद्धा देत नाहीत, तर आपली कैफियत, आपली तक्रार, आपली मागणी कुठे मांडायची म्हणून ज्या 2.5 वर्षामध्ये हळूहळू करत एकनाथ शिंदे यांच्याकडे जात राहिले होते, त्यांचा एक गट तयार झाला आणि हे सरकार अधिक काळ चालू राहिलं. आपल्याच पक्षाच्या पक्षप्रमुखाचं मुख्यमंत्री म्हणून असलेलं सरकार अधिक काळ चालू राहिलं, तर आपण पुढल्या वेळेला शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून सुद्धा येणार नाही आणि आपल्या जागी आपल्याच मुख्यमंत्र्याच्या पाठबळाने जयंत पाटलांनी उभा केलेला एक राष्ट्रवादी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येईल. त्यापेक्षा हे सरकार लवकरात लवकर पाडावं यासाठी या सगळ्या शिवसेना आमदारांना प्रवृत्त करण्याचा करेक्ट कार्यक्रम हा जयंतरावांनी राबवला आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना मिळाला. एकनाथ शिंदे यांना मिळाला. अगदी तुम्ही तुमचे केसरकर घ्या किंवा भरतशेठ गोगावले घ्या, शिवसेनेच्या अनेक आमदारांनी, मला वाटते तानाजी सावंत, अनेक आमदारांनी ह्या तक्रारी सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केल्या किंवा त्यानंतरही केल्या की जयंत पाटील हे उघडपणे शिवसेनेची पाळमुळं खणून काढण्याचं काम करतायत आणि त्यांना रोखलं पाहिजे. आणि हे रोखलं पाहिजे हे आम्हाला सांगायचंय, पण आम्हाला सांगायला मुख्यमंत्री वेळ सुद्धा देत नाही, ही तक्रार होती. आणि त्यातून उद्धव ठाकरे सरकार गडगडलं.
त्यातून उद्धव ठाकरे सरकार गडगडले. तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की हे करेक्ट कार्यक्रम करत जयंत पाटील त्या काळामध्ये महाराष्ट्रभर फिरत होते, मोहिमा चालवत होते. त्यापैकी एक तर मला आठवतं, मला वाटते निलेश लंके जे आता खासदार झाले, त्यांचा अहमदनगर जिल्ह्यात पारनेर हा मतदारसंघ आहे, तालुका आहे. त्या पारनेर तालुका पंचायतीमधले शिवसेनेचे जे सदस्य, नगरसेवक किंवा काय असतील सदस्य, ते मोठ्या प्रमाणावर फोडून तालुका पंचायतीचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतलं होतं. हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा होता. आणि हे घडल्यानंतर ज्या तक्रारी झाल्या, तेव्हा उद्धव ठाकरे इतके संतापले होते की ते रुसून बसले होते आणि आपल्या पक्षाचे तालुका पंचायत सदस्य आपल्याकडे परत आले पाहिजेत हा त्यांनी हट्ट धरला. आणि शरद पवारांना सुद्धा त्या समोर शरणागती पत्करावी लागले. ते सगळे पारनेरच्या तालुका पंचायतीचे राष्ट्रवादीत दाखल झालेले सदस्य आणि नगरसेवक हे परत मातोश्रीवर पाठवून त्यांच्या हाती शिवबंधन बांधण्याचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायला लागला होता. पण मुद्दा काय, आपल्याच मुख्यमंत्र्याचा त्याच्या पक्षात आणि त्याच्याच पाठबळावर करेक्ट कार्यक्रम करण्याचा उद्योग जयंत पाटील करत होते. हा करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय, तर दुसऱ्यांच्या पक्षामध्ये फोडाफोडी करायची, दुसऱ्यांच्या पक्षाचं नुकसान करायचं आणि त्या बळावर आपला पक्ष वाढवायचा, हे जे काय चालतं त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात. हे नवी शब्दावली आहे. आम्ही जेव्हा पत्रकार झालो तेव्हा असलं काही नव्हतं, त्याला पक्षांतर म्हटलं जायचं. आज त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात. अर्थात शिवसेने सॉरी भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या कोणाचे असे नगरसेवक, आमदार वगैरे फोडले तर त्याला खोके देऊन विकत घेतले म्हणायचं, त्याला गद्दारी म्हणायचं, त्याला ऑपरेशन लोटस म्हणायचं. ही आपल्या पत्रकारितेची भाषा आहे. पत्रकारितेची भाषा अशी आहे की एकच कृती भाजपने केली की गद्दारी, फोडाफोडी, ऑपरेशन लोटस असा शब्द असतो. पण तीच कृती शरद पवारांनी, जयंत पाटलांनी केली, काँग्रेसने केली, तर त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणायचं. भाषेमध्ये फरक असतो मित्र, कारण ती भाषा कोणासाठी वापरायची यानुसार त्या शब्दांचा वापर केला जातो. तर जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करत होते आणि त्यामुळे विचलित झालेले आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या भोवती गोळा होत गेले आणि एक दिवस खुद्द उद्धव ठाकरे यांचाच करेक्ट कार्यक्रम होऊन गेला. पण तो करेक्ट कार्यक्रम एकनाथ शिंदेनी नाही केला. तो कार्यक्रम करण्यासाठी पोषक परिस्थिती शरद पवार गटाचे आजचे प्रदेशाध्यक्ष आणि पूर्वी अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष होते जयंत पाटील, त्यांनी हा करेक्ट कार्यक्रम केला. आणि तेवढ्या पुरतं नाही, असे कार्यक्रम ते करतच राहिलेले आहेत. गेल्या लोकसभेची निवडणूक घ्या मित्र, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या पक्षाचे गेल्या वेळेला उमेदवार निवडून आले होते तिथे तिथे त्या पक्षाला महाविकास आघाडीत जागा मिळतील हे एक गृहीत होतं, सर्वानुमते ठरलेलं होतं. पण अचानक कोल्हापूरची जागा जी शिवसेनेने जिंकलेली होती, अशा ठिकाणी शाहू महाराजांना उभे करण्याचा घाट घातला गेला. शरद पवार, जयंत पाटील मंडळी कोल्हापूरला गेली आणि त्यांनी शाहू महाराजांना त्यासाठी कन्व्हिन्स केलं, पटवलं आणि शाहू महाराजांना ऑफर दिली की महाविकास आघाडीतर्फे त्यांनी उमेदवारी करावी आणि आघाडीतल्या 3 पक्षापैकी ज्या पक्षातर्फे उभं राहायचंय त्या पक्षातर्फे त्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित करावी. शाहू महाराजांनी उमेदवारी घोषित केली, पण त्यांनी जागा शिवसेनेची असताना सुद्धा स्वतःला काँग्रेस पक्षाचा उमेदवार घोषित केलं आणि शिवसेनेची गोची झाली. कारण जागा तर शिवसेनेची होती, पण पक्षाचा चेहरा आणि नेता, सॉरी आघाडीचा चेहरा आणि नेता उद्धव ठाकरे असल्यामुळे शाहू महाराजांना नकार देणं उद्धव ठाकरेंना अवघड झालं. मग काय करायचं, तर जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम केला.
कोल्हापूरची जागा जर शिवसेनेची काँग्रेसने घेतली असेल तर काँग्रेसची सांगलीची जागा जी आहे ती शिवसेनेने घेऊन टाकावी, उभाटा शिवसेनेने घेऊन टाकावी, असा डाव जयंत पाटील खेळले. आणि त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंना उमेदवार सुद्धा देऊन टाकला. बघायला गेलं तर तसं सांगली जिल्ह्यामध्ये किंवा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काही प्राबल्य नाही, नगरसेवक नाहीत, काय जिल्हा परिषद वगैरे काही नाही. तर त्यांना उमेदवाराची टंचाई भासू नये म्हणून जयंत पाटलांनी चंद्रहार पाटील नावाचा एक मोठा नावाजलेला पहलवान शिवसेनेत पाठवून दिला, मातोश्रीवर पाठवला. त्याच्या हाताला काय ते मनगटावर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंनी त्याला आपल्या पक्षात घेतला. तेवढ्यावर न थांबता सांगलीचा उमेदवार म्हणून पण घोषित करून टाकला. 2-3 दिवसामध्ये उद्धव ठाकरे सांगलीला पोहोचले आणि चंद्रहार पाटील हा शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा सांगलीचा उमेदवार म्हणून घोषित केलं. आणि तिकडे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची तारांबळ उडाली. कारण जसे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आहेत, तसेच काँग्रेस पक्षाचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील. विशाल पाटील म्हणजे वसंतदादांचे नातू. गेल्या वेळेला सुद्धा ते उभे होते आणि परंपरेने सांगलीचा हा मतदारसंघ हा वसंतदादांच्या इशाऱ्यावर उमेदवार निवडून देणारा, आयदर वसंतदादांच्या कुटुंबातला परिवारातला कोणीतरी किंवा वसंतदादांच्या विश्वासातला कोणीतरी सांगलीतून लोकसभेवर निवडून जायचा. अशी जागा ही वसंतदादा परिवाराच्या तोंडातून घास काढून घेतल्यासारखी घ्यायची, हा डाव जयंतरावांनी खेळला. करेक्ट कार्यक्रम. जयंतरावांचे वडील आणि विशाल पाटलांचे आजोबा यांच्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये दीर्घकालीन वैमनस, राजकीय वैमनस, हे दोघेही सांगलीच्या राजकारणामध्ये दिग्गज नेते, पण एकमेकाच्या विरुद्ध सतत लढलेले. आणि पुढल्या पिढीत ते वैर जयंतरावांनी व्यवस्थित जपलेलं आहे. आणि म्हणूनच विशाल पाटील इच्छुक आहेत कळल्यानंतर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा, त्यामध्ये विष कालवायचं, म्हणूनच जयंतरावांनी उद्धव ठाकरेंना चंद्रहार पाटील उमेदवार पुरवला आणि विशाल पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला. याची चर्चा त्या कालखंडामध्ये झालेली आहे. पण त्यामुळे खडबडून जागे झालेले विशाल पाटील आणि विश्वजित कदम पार दिल्ली वारी करून आले. पण तेव्हा काँग्रेसचं हायकमांड उद्धव ठाकरेंना दुखवण्याच्या स्थितीमध्ये नव्हतं आणि म्हणून त्यांनी निमूटपणे चंद्रहार पाटील यांना मान्यता दिली. पण करेक्ट कार्यक्रम झाला होता. एकाच वेळेला विशाल पाटील यांचा आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम जयंत पाटलांनी करून टाकला. हा सगळा इतिहास मी मुद्दाम मित्रांनो सांगतोय. दुसऱ्याचं नासवणं म्हणजे करेक्ट कार्यक्रम. ही जी काय गोष्ट जयंत पाटील करतात, त्यांच्या वाट्याला आज जे काय राजकीय भवितव्य आले ते समजायचं असेल तर आजवर यांनी करेक्ट कार्यक्रम काय केले ते समजून घेतलं पाहिजे. शेवटी नावापुरता महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील होते, पण काँग्रेसची सगळीच्या सगळी फौज आणि वसंतदादा पाटलांना मानणारा सांगलीचा मतदार, कार्यकर्ता, प्रतिष्ठित वर्ग हा विशाल पाटलांच्या बाजूने उभा राहिला होता. त्यामुळे दाखवायला विश्वजित कदम हे चंद्रहार पाटलांच्या व्यासपीठावर बसायचे, पण त्यांची सगळीच्या सगळी यंत्रणा ही पडद्यामागे विशाल पाटलांसाठी काम करत होती. आणि विशाल पाटील बंडखोरी करून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांनी भाजपच्या संजय काका पाटलांचा पराभव केला आणि चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर केविलवाण्या चेहऱ्याने पराभूत झाले. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा जयंत पाटलांनी असा करेक्ट कार्यक्रम केला.
कारण तो त्यांचाच शब्द आहे, त्यांचाच शब्द आहे. आणि अशा इतरांचे करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत काल परवाच्या करेक्ट कार्यक्रम होण्याची पाळी आली. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं काहीतरी नासवत असता तेव्हा तुमचंही कधी ना कधी नासणार हे विसरू नका. दुसऱ्यावर चिखल मारायचा तर चिखलात हात घालावा लागतो आणि आपला हातही करून घ्यावा लागतो. नेमकं जयंत पाटलांच्या बाबतीत तेच झालं. या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सांगली जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सफाछट झाला. नुसतंच तेवढं नाही, तेच कसे बसे निवडून आले, ज्याला आपण म्हणतो ना जीवावर बेतलं आणि शेपटावर निभावलं, तशी जयंत पाटलांची अवस्था आहे. आयुष्यात इतक्या कमी फरकाने मताधिक्याने ते निवडून आलेले. शरद पवार यांची टिंगल भाजप अनेकदा 3.5 जिल्ह्याचे पंतप्रधान अशी करते. त्या 3.5 जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख नेते आहेत जयंत पाटील यांना कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यामध्ये आपला काडीचाही प्रभाव दाखवता आलेला नाही. कोल्हापूर आणि सातारा या 2 जिल्ह्यात राष्ट्रवादी जवळजवळ संपलेली आहे आणि एकुलता एक उमेदवार म्हणून सांगलीमध्ये जयंत पाटील निवडून आले. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होता होता वाचला. आणि करेक्ट कार्यक्रम मी का म्हणतो मित्रांनो, जेव्हा महाविकास आघाडीला सत्ता मिळाली तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि हे वाद चव्हाट्यावर आले असताना शरद पवारांनी डिक्लेअर केलं होतं, जाहीर केलं होतं की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री पदावर दावा नाही. असं बोलल्यानंतर शरद पवारांनी अचानक सांगली वगैरेच्या दौऱ्यावर असताना जयंत पाटलांना पण संधी मिळू शकते, जयंत पाटलांवर जबाबदारी टाकली जाऊ शकते असं म्हणून मुख्यमंत्री पदाच्या मधाचं बोट जयंतरावांच्याही तोंडाला लावलेलं होतं. पण ज्यावेळेला शरद पवार असं काहीतरी बोलतात तेव्हा मग तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार हे गृहीत धरायचं असतं. हे जयंत पाटलांना कितपत ठाऊक आहे माहित नाही. आज जयंत पाटलांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये बाले किल्ल्यामध्ये कमी मताधिक्याने आपली सीट कशी बशी वाचवायला लागली, त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात. आणि मला असं वाटतं की कदाचित त्यामध्ये शरद पवारांचा सुद्धा हात असेल, कारण इतके सुखासुखी शरद पवार जयंत पाटलांना मुख्यमंत्री करण्याची शक्यताच नाही. पण जयंत पाटलासारखा प्रतिस्पर्धी आपल्या पक्षामध्ये आपल्या मुलीला पुढल्या काळात आडवा येऊ शकतो हे ओळखून काका आपल्या या विश्वासू सहकार्याचा सुद्धा कधीही कार्यक्रम करू शकतात. आणि म्हणून मला अशी शंका आहे की बाकी सांगली जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र सोडून द्या, पण इस्लामपूरमध्ये जे मताधिक्य जयंत पाटलांचं घटलेलं आहे त्या घटलेल्या मताधिक्यामध्ये काकांचे आशीर्वाद असल्याशिवाय एवढी घट होणार नाही, एवढी घट होणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जयंत पाटलांवर सुद्धा नवी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ते सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात असं जे काय काकांनी सूचित केलं होतं ना, तो त्या करेक्ट कार्यक्रमाचा इशारा किंवा संकेत होता. गेल्या 5 वर्षामध्ये इतरांचे करेक्ट कार्यक्रम करता करता जयंत पाटील एक विसरून गेले की यामध्ये आपण इतके गुरफटलं गेलो तर एक दिवस आपलाच कार्यक्रम होऊन जाईल हे विसरले होते. कदाचित आता भानावर आले असतील, कारण आता थोडक्यात निभावलेला आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होता होता शेपटावर निभावलेला आहे. यापुढे तरी कुत्सित बोलणं, कुचकट बोलणं आणि दुसऱ्यांचे करेक्ट कार्यक्रम करणं सोडून आपला जो डबघाईला आलेला मतदारसंघ आहे, ढासळू लागलेला बालेकिल्ला आहे, त्याचा एक करेक्ट कार्यक्रम करून
त्याची जरा डागडुजी करण्याकडे जयंत पाटलांनी लक्ष दिलं तर त्यांना भवितव्य असेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.